महात्मा गांधी जयंती आणि लाल बहादूर शास्त्री जयंतीनिमित्त मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार पक्ष आणि काँग्रेसनं पदयात्रा काढली होती। शरद पवार पक्षाची पदयात्रा सकाळी झाली तर काँग्रेसची पदयात्रा सुरू झालेली आहे। शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार जितेंद्र आव्हाडांसह दिग्गज नेते शरद पवार पक्षाच्या पदयात्रेत सहभागी झाले होते। तर मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष आणि खासदार वर्षा गायकवाड, भाई जगतापांसह अभिनेत्री स्वरा भास्कर आणि हुसेन दलवाई आणि इंडिया आघाडीचे घटक पक्ष देखील या आंदोलनात सहभागी झाले। आझाद मैदान ते महात्मा गांधी पुतळा अशी काँग्रेसची पदयात्रा होते। पदयात्रेत सीपीआय आणि महाविकास आघाडीतील कार्यकर्ते सामील झालेत। काँग्रेसनं लापता लेडीज मोहिमेला सुरुवात केली, त्या संदर्भात वर्षा गायकवाड यांनी माहिती दिली आहे। तर निवडणुका आहेत म्हणून रॅली काढत नसून 2 वर्षापासून संघर्ष सुरू असल्याचं भाई जगताप म्हणाले। तर भाजपकडे निवडणुकीसाठी मुद्दा नसल्यानं धार्मिक भावना भडकवत असल्याचा आरोप अभिनेत्री स्वरा भास्करनं केला। लापता लेडीज ह्या माध्यमातून प्रश्न विचारतोय की मागील या वर्षभरामध्ये 64,000 महिला लापता झाल्या। त्याचबरोबर या बघितलं तर 9 महिन्यामध्ये नागपूरमध्ये 1300 महिला गायब झाल्या आणि सगळ्यात जास्त महिला 91,000। त्यामुळे ह्या 16 आणि 18 काळात झाल्या। आमचा प्रश्न एवढाच आहे की महिला गायब कुठे झाल्या। उपमुख्यमंत्री महोदयाने याचं उत्तर द्यावं आणि ज्या तऱ्हेने उपमुख्यमंत्री महोदयांची बदलापूरच्या बाबतीमध्ये भूमिका असेल किंवा आपण बघितलं असेल की पुण्याच्या बाबतीमध्ये भूमिका आहेत, या सगळ्या संस्था RSS आणि BJPशी निगडीत आहेत। त्यामुळे हे प्रकरण लपवण्याचा प्रयत्न होतोय का? महाराष्ट्रामध्ये आता दुसऱ्या नंबरवर आलोय आपण महिला अत्याचारामध्ये आणि लहान मुलांच्या अत्याचारामध्ये 1 नंबरला आलोय। हे महाराष्ट्राला शोभनीय नाहीये। आमचा शक्ती कायदा तयार झालेला 2 वर्षापासून, दुर्दैवाने अजूनपर्यंत शक्ती कायदा मंजूर पण झालेला नाहीये। त्यामुळे आमची मागणी एवढीच आहे की महिला सुरक्षा आणि सामाजिक सलोखा जो राष्ट्रपिता महात्मा गांधीजींनी शिकवला की महिलांचा सन्मान झाला पाहिजे, आणि म्हणून आम्ही आजच्या या शांततेच्या मार्गाने जात आहोत आणि त्यांना जाऊन त्या ठिकाणी नतमस्तक। महिला सुरक्षेचा विषय असेल, शेतकऱ्यांचा विषय असेल, कष्टकऱ्यांचा विषय असेल, राज्यातली कायदा सुव्यवस्था असेल, ज्या पद्धतीने आज निर्णय घेतले जातात आहेत त्याचा विषय असेल, ह्या सगळ्या विषयी आम्ही सभागृहामध्ये आणि सभागृहाच्या बाहेर सुद्धा याच चौकातून म्हणजे हुतात्मा चौकातून हा आमचा 4था मोर्चा है। देखिए, लव जिहाद एक मिथ्या है, इसलिए आई एम श्योर उनका बाकी भी स्टेटमेंट मिथ्या ही होगा, वोट जिहाद और ये सब। बात ये है ना कि बीजेपी जो है और उनके जो नेता हैं उनके पास और कोई मुद्दे तो है नहीं, तो उनको हर चीज़ में हिंदू मुसलमान जिहाद कुछ ये तो ढूंढना ही पड़ेगा। तो मैं मतलब इसमें कोई सरप्राइज़ नहीं है कि वो ऐसे फूहड़ टाइप के स्टेटमेंट देंगे। जैसे जैसे इलेक्शन करीब आते हैं वैसे वैसे बीजेपी के नेताओं की बकवासें और ज़्यादा बढ़ती हैं।